लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे। हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा गेली आहे आणि उमेदवारही काल घोषित झालेला आहे। मात्र कुठेतरी महायुतीमध्ये आजही रस्सीखेच सुरू आहे। तिकडे भाजप दावा करते तर विद्यमान खासदार हेमंत पाटील ही इच्छुक आहेत। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। दादा, काय सांगाल, महायुतीकडून अद्यापही उमेदवारी घोषित झालेली नाही, आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे, भीती कशाची? आमची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे। फक्त डिक्लेरेशन पेपरच्या माध्यमातून आणि तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून होणं बाकी आहे। पण आम्हाला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलंय की तुम्ही कामाला लागा। आज उद्या आपल्याच माध्यमातून या हिंगोली जिल्ह्याला खासदार हेमंतभाऊ पाटील हे पुन्हा 2024चे उमेदवार राहणार आहेत। मात्र कुठेतरी दादा, इथं भाजप दावा करते, भाजपचा आजही शिष्टमंडळ मुंबईमध्ये ठाम मांडून आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। भाजपही आमच्या सोबत आहे, त्यांचा अधिकार आहे मागण्याचा। पण ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की उमेदवारी फायनल होत असते त्यावेळेस भाजप आणि शिवसेना सोबत एकत्र येऊन सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत। भाजप नाराज राहील, भाजपमध्ये कोणी काही हे करेल, गद्दारी करेल असं वाटतं का तुम्हाला? जर तिकीट याला भेटलं तर हेमंत पाटील यांनाच मिळालं तर? अजिबात नाही, कारण की या हिंदुस्थानाला गरज सन्माननीय या हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीची आहे। त्याच्यामुळं उमेदवार कोण, भाजप का शिवसेना, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोक वेळ वाया घालणार नाहीत। उमेदवार आमचा नरेंद्रभाई मोदी आणि या देशाला वाचवण्यासाठी या देशाची जी गरज आहे ती नरेंद्रभाई मोदी आहे। त्याच्यामुळं लोकांना कोण उमेदवार आहे याच्याकडे तुम्हाला सांगतो सारसं पाहण्याची गरज नाही। फक्त उमेदवार आमचा या हिंदुस्थानाचा उमेदवार कोण आहे तो नरेंद्रभाई मोदी आहे। त्याच्यामुळं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अजितदादाचे सगळे जे आमचे संघटित आमचे जे पक्ष आहेत हे सर्वजण मिळून सन्माननीय हेमंतभाऊ पाटील यांना निवडून आणतील। काल कुठेतरी ठाकरे शिवसेनेकडे ही जागा गेलेली आहे महाविकास आघाडीमधून, त्यांचा उमेदवारही घोषित झालेला आहे। नागेश पाटील आष्टीकरांचं हे नाव घोषित झालेलं आहे आणि ते प्रचाराला सुद्धा लागलेले आहे। अहो, आम्ही तर प्रचारालाच लागलेलो आहे। आमचा नाव घेण्याचा घोषित करण्याचा काही विषयच नाही, कारण की जागा शिवसेनेची आहे आणि खासदार रनिंग शिवसेनेचा आहे। त्याच्यामुळं आमचा तर म्हणजे नारळसुद्धा प्रचाराचं फुटलेलं आहे। आज उद्या फक्त पेपरला येऊन टीव्हीच्या माध्यमातून आपल्या दिसून जाईल की उमेदवार खासदार हेमंतभाऊ पाटील हे फायनल झालेत। शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढत होईल का, कशी हे राहणार आहे सगळं? नाही, मला समजलं नाही तुम्ही प्रश्न। शिवसेना विरुद्ध शिवसेना कसं म्हणणार? शिवसेना विरुद्ध काँग्रेस, जो समोरचा उमेदवार आहे तो काँग्रेसचा आहे, त्याला तुम्ही शिवसेनाचं नाव कसं देणार? शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, हिंदुत्वाची जी शिवसेना आहे ती या ठिकाणी धनुष्यबाण घेऊ नये। माझ्या बाळासाहेबांना धनुष्यबाणासाठी काय केलं नाही आणि त्या धनुष्यबाणावरती आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही धनुष्यबाणावर उद्या निवडणूक लढवणार आहोत। जागेचा पेच कायम आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही हेमंत पाटीलच उमेदवार म्हणतायत, किती तथ्य आहे या गोष्टीमध्ये? जागेचा पेज मिटलेला आहे। ही जागा शिवसेना धनुष्यबाणावर लढवणार आहे। आमचे विद्यमान खासदार हेमंतभाऊ पाटील हेच उमेदवार राहणार आहे 100%, 101%। निश्चितच हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि या जागेसाठी आता ही जागा जी आहे ते धनुष्यबाणावरच लढवली जाणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।